बघा पोस्टात मसाला टाकायला. एवढी पिशवी गच्च भरली आहे. जवळजवळ 14-15 किलो ऑर्डर आहे बघा आजची. आजची म्हणजे कालची ना आजची ऑर्डर आहे एवढी. ही टाकाय निघालो पोस्टात. हे आपलं रोजचंच रुटीन आहे. रोजचं म्हणजे रोजचंच. मसाला एकदम क्वालिटीचा आहे. तुम्हाला तर सगळ्यांनी घेतलाय त्यांना माहित आहे. हा होय मसाला एकदम क्वालिटीचा आहे. कारण करणंच टेक्निकल आहे गावठी पूनमचं. गावठी पूनम शिवाय मसाला जमतच नाही कोणाला. नादच करा नाही गावठी पूनमचा. गावठी पूनम लागली बघा तिकडं भांडी घासायला. पोळ्या करून आली तिकडून. आता ही स्कूटीवर टाकायचं. स्कूटी त्यासाठीच घेतली आपली. फुकटात गावात जाऊन येते चार्जिंगच्या ह्याच्यावर. नाहीतर पेट्रोल जाळत ती खर्च अजून वेगळाच होता. ही असं मध्ये ठेवलं का काय टेन्शन नाही. इथं निवांत बसतंय. इथं पडत नाही कळत नाही. बरं आहे ना. अगे शेळ्याला काय टाकलं का नाही. आता कधी जायचं आहे तिकडं. भांड्याचा पाळा मांडलाच इथं. मसाला टाकायला तुझं वर कायच कधी साडी बिडी कधी घालायची. आवरू का मी आता आवरू का इग्नोर केल्या आणि करता काय राहू दे. भांडी घासू नको उरक तुझं. आता घासते की काढले नको 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 राहू तसं तशीच. माघारीला कसा येईल. मी गावात नाला लगेच जाणार आहे. जाणार आहे आणि कापड घातल्याशिवाय मी लगेच कपडे घालाय माझ्या किती विषय लागते ती. नारळ कसं आलेच बघा मित्रांनो. पाण्याचं नारळ. आणि बघा ही एवढ्या एकाच आंब्याला महवर लागला. आंब कसं काय लागणार त्याला का. हा बारक बारक आंब लागले बघा. दिसलं का सेटिंग व्हायला लागले आताशी. त्याला अगं खाल्लं काहीतरी लाकूड लावा लागणार आहे बरं का. हे असं इथं आधाराला. हा थापच मग छटा लागतील. औ हे ते मित्रांनो एवढं झाड आहे. ह्याला ठेव का म्हणजे झाड छाटू का राहू द्या ह्याला फळ सांगा मला कमेंट मध्ये. ह्याचं कोणी तोडलं ही बांधणी ग. हे काय करू सांगा. ह्याला आंबा येऊ द्या का ह्याला तोडून टाकू याचं मोहर सगळा. मला कमेंट मध्ये सांगा. बाकीच्या तिकडे ज्या मोठी झाड आहेत तिकडे जर त्याला काय अजून आलं नाही. हे बारक्याला झाले. आणि हे आपण त्या दिवशी नारळ लावलेलं कसं आलेलं हिरवं गार नसतं. त्याला पाणी काय कचकू नाही काय कमी नाही. ह्याला बघा पाणी. टमाटे नासून चालली पर बाया खायना सुद्धा करणारे सुद्धा झाली. नासून चालली जाग्यावर. किती म्हणते ना जिथं लय मिळतं तिथं नाश होतो. ही खरंच आहे है ना. हसते कशी गाळातल्या गाळात. पटलं मला बोलणं. हा पटलं बोललं खरंच आहे. जिथं जास्त मिळतं तिथं नाश होतो. ही खरंच आहे. ही मुरगाच एक मका एक ही करायची. माझ्या कोंबड्या लय खराब व्हायला लागली. राव दिवसभर खुरड्यात कोंडून ठेवा लागते त्या. ही बोकड मुंगसन ताप द्यायला लागली. इथं मका वाढल्यामुळं इथं काय सोडायला येईना. सोडलं का मुंगास झापच मारतं या. नाही बोकड नरड्यूच बसतं एका झेपतच त्याच्या. बोकड लय त्रास देतय बघा. आणि ही घराभोवतणी दाटण झाली हो लय. दाटण म्हणजे मका परसाला लागली वर. गिराईक पण लागना. लागतंय ते कमी किमतीत लागतं या. मग राहू दे म्हणलं आपली जनावर खातील. एवढं फुकटात द्यायचं काय करणं. एवढं कष्ट करायचं आणि फुकटात त्यांना द्यायचं बरोबर आहे का नाही सांगा. मी तर म्हणतोय पण मला राहू तुझं उरक ग. या तुम्ही जा. दुधाची भांडी संध्याकाळी दुधाला वाळायला लागते भांडी. कधी तेवढा खेळ का घासायची जाता. काय नाही लागत त्याला. काय चुलीवच्या इथे काढी भांडी. बायच्या जातीला केल्याशिवाय भाग नाही. मला काय सगळं सांगून उपयोग आहे का. असं आहे काय. बायचं बायला माहित असते. त्यासाठी घरात 2-4 बायका पाहिजे. काय 2-4 असून तर करायचं ते. म्हणजे म्हणणार ती गासती का मी गासती मी गासती का ती गासती म्हणून नाही. हा तेवढं आहे. एकटा असलेलंच बरं आहे. तेवढं आहे. येसाळ खोऱ्याला यायचे आजकालच्या बायका. काम एकीला बी नको वाटते ते. फक्त निवांत झोपाय पाहिजे म्हणते त्या हा बसायला.
हा एवढा एक नारळ माझ्या मनाजोगा आलाय बघा. ह्या नारळांच्या बराबरचाच नारळ आहे, बरं तीच तेवढा वाढा लागलाय रे. लय मला देवाला नवस करायचा आहे माझ्या खास मैत्रिणीसाठी. का करते करणार आहे. मैत्रिणीसाठी? काय आता तुझ्याच परपंच चांगला सुरळीत लागू दे. कुणाचा मैत्रिणीचा? कुणाचा का असे ना तुम्हाला काय सांगू काय नाही. बाया लय ह्या गाड्या असते परपंच लोकांच्या वाटत मला लय शेत तोडा. बघा टमाट किती पडली, नासून गळून पडली. टमाट खाल्लेलं शरीराला चांगलं असतंय. बोंबलून 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 शांत बसलो, पण कोण खायना ती झाली. लय तोडून फेकते ती खाली. लय झाले आ काय पुरून खायची कळना ती. सासून माझ्या येऊन काटक्याला आल्या. सासूला एक टमाट सुद्धा खायला मिळलं नाही. अहो, काय नाही म्हटलं जाताना. काय करा ध्यानात तो दिलीच नाही त्या जाताना. काय गडबडीत तुम्ही गेला. इस्क्या लावलेला खाल्लं तर मला सांगतो. आता दुसरं तोपर्यंत टमाटा आलंय त्या साईडनं तिकडून. आणि त्या गाडीला की हाल करू नको, खास करू नको. तू जागा लागा गाडीला हे करतोय, लागा वाटोळ करतोय गाडीचं. बसलो बघा स्कूटीवर, येतो टाकून जाऊन पोस्टात. ती आमची अशी स्कूटी वाजते बघा, हात लावला का. कसं वाजतंय बिगर चावी न करता जर स्कूटीवर बसलं तर अलाराम लगे वाजतो. या इंटिमेटेशन लगेच येतंय, कोण तर तुमच्या स्कूटीला हात लावतंय अशी स्कूटी सांगते. पेट्रोलवरच्या स्कूट्या घ्या मित्रांनो, हे चार्जिंगवरच्या. लोकलला फिरायला परवडते ते बघा. Welcome to NKE Bike Electric World. असं चालू केलं का असं वाजतंय बघा. आणि रिवर्स गिअर पिन आहे बरं का ह्याला. रिवर्स बघायचं का तुम्हाला आता? मनानं रिवर्स गाडी चालली का नाही? हो 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 हो. आर इथं रिवर्स बटन आहे बघा. हे लगेच बघा रिवर्स. कसं आहे, रिवर्स गिअर आहे इकडं. असं दाबून वडली, मूठ वडली का होतंय. आणि असं पुढं वडलं का ही पुढं जाते बघा. असं निघालो बघा आपली ड्युटी करायला. आता पोस्टात टाकून येतो, तिथं जाऊन त्यांना ऑर्डर बुक करायला लावायची. मग तुम्हाला 5-7 दिवसात भेटतंय. कोणाला मसाला पाहिजे असेल तर 74 98 97 51 95 हा आपला नंबर आहे. ह्याच्या व्हॉट्सअपला हाय म्हणून पाठवायचं. मसाला पाहिजे म्हणून टाईप करून पाठवा, तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. आणि मसाला आपला कसा आहे ज्यांनी घेतलाय त्यांनी सांगा कमेंटमध्ये. जरा भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.